गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण काल बघितलं होतं सेंट्रल डोग्मामध्ये डी एन ए रिप्लिकेशन बघितलं होतं. याच्यानंतर आपण बघितलं होतं ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर जे आपण सांगितलं होतं सेंट्रल डोग्मामध्ये थर्ड पॉईंट जो म्हणजे ट्रान्सलेशनचा. तर आपल्याला ट्रान्सलेशन पाहण्याच्या अगोदर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, समजणं गरजेचं आहे. त्या म्हणजे पहिली आहे त्यामध्ये की हे कोडॉन काय असतात, कोडॉन किंवा त्याला म्हणू आपण जेनेटिक कोडॉन हे काय असतात समजून घ्यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट समजण्यासाठी आपल्याला आरएनएच्या टाइप्स आणि त्यांची फंक्शन्स. तर आपल्याला ट्रान्सलेशन शिकण्याच्या अगोदर या दोन गोष्टी समजणं गरजेच्या असतात, जेनेटिक कोडॉन आणि आरएनएच्या टाइप्स आणि त्यांचं फंक्शन. तर ट्रान्सलेशनच्या अगोदर आपण ह्यांना थोडंसं ब्रीफमध्ये पाहूया नेमकं काय असते. ओके. Codons are the nucleotide sequence on DNA on messenger RNA in a triplet form. Codons काय असतात? Are the nucleotide sequence on messenger RNA in a triplet form. म्हणजे तीन बेसेस, फॉर एक्झाम्पल ॲडेनाइन, युरॅसिल आणि ग्वानिन. हे तीन. आता हे काय आहेत? नायट्रोजनस बेस ॲडेनाइन, युरॅसिल आणि ग्वानिन. म्हणजे एक मेसेंजर आरएनए वरती आहे. मेसेंजर आरएनए म्हणजेच काय आहे तो की एक पॉलीन्यूक्लियोटाइड चेन असती, त्याच्यावरती हे प्रेझेंट आहे. मग आपल्याला सांगता येतं की हे काय आहे, ट्रिपलेट झाले. हा एक ट्रिपल कोडॉन झाला. आणि नेहमी ते कसे असतात, ट्रिपलेट फॉर्म मध्येच असतील. तर आणि हे कोडॉन जे आहेत, हे कोड आहे, एक प्रकारचं कोड आहे जो की सांगतो किंवा त्याच्याकडे एक मेसेज असतो की पर्टिक्युलर अमायनो ॲसिडसाठी कोड फॉर पर्टिक्युलर अमायनो ॲसिड. कोडॉन काय करतो, कोड करतो कोणासाठी, फॉर पर्टिक्युलर अमायनो ॲसिड साठी. तर हे झाले कोडॉन्स. ते कोडॉन कसे असतात, फॉर एक्झाम्पल ही 5'3' मेसेंजर आरएनए आहे. हे कशाचं प्रोडक्ट आहे? मेसेंजर आरएनए कशाचं प्रोडक्ट आहे? ट्रान्सक्रिप्शनचं प्रोडक्ट आहे. जेव्हा डीएनएचं रिप्लिकेशन होतं त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन होतं, डीएनए पासून आरएनए बनतो, तर हा प्रोडक्ट आहे ट्रान्सक्रिप्शनचा. याला आपण ट्रान्सक्रिप्ट देखील म्हणू शकतो. तर हा मेसेंजर आरएनए आणि याच्यावरती नंबर ऑफ कोडॉन्स म्हणजे न्यूक्लियोटाइड्स असतात अरेंज. इथे एक आहे, हे सगळे ट्रिपलेट फॉर्म मध्ये असते. तीन ची सिक्वेन्स दिसतात, दाखवली आपण. ऍक्च्युली या ठिकाणी सारखे असतात. हे मध्ये जे आहेत त्या काही नॉन कोडिंग रिजन असतात, त्यांना आरएनए स्प्लायसिंग जी असते याच्यामध्ये नॉन कोडिंग सिक्वेन्स काढून टाकली जाते. आरएनएचं जेव्हा
मॉडिफिकेशन होतो. एकदाचं ट्रान्सक्रिप्शन झालं पण याच्यासोबत हे स्प्लायसिंग होते. स्प्लायसिंग करताना नॉन कोडिंग सिक्वेन्स त्याला आपण म्हणू इंट्रॉनची जी सिक्वेन्स असते याच्यावरती ती काढून टाकली जाते. तर आता जे काही उरलं ते कोडिंग सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल हे सुरुवातीला आहे AUG आणि नॉर्मली काय होतं की कुठलाही मेसेंजर RNA जेव्हा त्याचं प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट करायचा असतो याच्या मदतीनं, तर पहिला जो कोडॉन असतो, पहिला जो कोड असतो तो AUGच असायला पाहिजे. तर हे का असतो? कारण प्रोटीन सिंथेसिसची सुरुवात याच कोडॉन पासून होत असते, याच अमायनो ऍसिड पासून होत असते. तर म्हणून या कोडॉनला नाव दिलं जातं इनिशिएशन कोडॉन. इनिशिएशन कोडॉन कोणाला इंडिकेट करतो? हा कोणाला इंडिकेट करतो? तर अमायनो ऍसिडचं नाव आहे मिथिओनाइन नावाचा अमायनो ऍसिड याला इंडिकेट करतो. आणि पहिल्यांदा जो अमायनो ऍसिड येईल, प्रोटीन काय आहे नेमकं? तर पॉलीपेप्टाइड चेन. पेप्टाइड म्हणजेच आपल्याला माहिती आहे एक अमायनो ऍसिड आहे, हा दुसरा अमायनो ऍसिड जॉईन, असे खूप सारे इन्फिनाइट किंवा नियर अबाउट 250 to 300 अमायनो ऍसिड्सचं एक बंच असतो, दॅट इज कॉल्ड प्रोटीन. तर अमायनो ऍसिड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट, नाइन्थ अँड 10th हे सगळे अमायनो ऍसिड आहेत. तर या चेनला पॉलीपेप्टाइड चेन म्हटलं जातं. प्रोटीनची जी चेन असते पूर्ण अमायनो ऍसिडने अरेंज केलेली त्याला म्हणतो पॉलीपेप्टाइड चेन. आणि प्रोटीन बनतात कशानं? तर अमायनो ऍसिड्स. लक्षात ठेवायचं, प्रोटीन कशाने बनतात? अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स बनतात म्हणून ह्याला पॉलीपेप्टाइड चेन पण म्हणतोय आपण या ठिकाणी. तर हे जेव्हा कोडॉन आहे वरती, पहिला कोडॉन हा काय करतो? एक अमायनो ऍसिडचं मेसेज लपलेलं आहे याच्याजवळ, ते रीड करण्यासाठी कोण आहे आपल्याकडे? RNA, ट्रान्सफर RNA. तर त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की आपल्याला टाइप्स समजले पाहिजेत RNAचे आणि त्यांचं फंक्शन पण. तर पहिल्यांदा तुम्हाला हे समजले कोडॉन्स. आता इथं भरपूर सारे कोडॉन्स असतील आणि शेवटी जो आहे मेसेंजर RNAच्या शेवटी UAG हा असू शकतो किंवा UAG असू शकतो किंवा UGA हा असू शकतो किंवा UAA. या तिन्हीपैकी कुठलाही एक कोडॉन आला तर हे कोडॉनच का आपण हेच का दाखवलेत? UAA, UGA, UAG. तर हे सगळेचे सगळे 3 कोडॉन जे आहेत त्या स्टॉप कोडॉन म्हणून ओळखले जातात. यांना काय म्हटलं जातं? स्टॉप कोडॉन. यांना म्हणतात स्टॉप कोडॉन. का स्टॉप कोडॉन? तर प्रोटीन सिंथेसिस जे आहे, अमायनो ऍसिड अरेंज करण्याची पद्धत, आता इथला कोडॉन वेगळाच अमायनो ऍसिड दाखवणार, हा वेगळाच दाखवणार, हा वेगळाच दाखवणार, हा वेगळाच, असे पूर्ण अमायनो ऍसिड अरेंज झाले. आणि त्याच्यानंतर मग जो कोणता कोडॉन येईल तो काय शेवटी स्टॉप कोडॉन असणार, तो टर्मिनेशन कोडॉन म्हणून देखील ओळखला जातो. म्हणजे या ठिकाणी आली एकदाची प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस, इथं थांबणार, इथं झालं कंप्लीट सिंथेसिस ऑफ प्रोटीन. तर असे कोडॉन्स असतात या मेसेंजर RNA वरती. तर हे इनिशिएशन कोडॉन लक्षात ठेवायचं, AUG which indicates the amino acid methionine, आणि त्याला आपण म्हणतो इनिशिएशन कोडॉन. या कोडॉनला काय म्हणतो? इनिशिएशन कोडॉन, जे की स्टार्ट करतो, स्टार्ट कोडॉन देखील म्हणू शकतो. आणि UAA, UGA, UAG हे स्टॉप कोडॉन आहेत और टर्मिनेशन कोडॉन, यांना काय म्हणायचं? टर्मिनेशन कोडॉन. तर हे आहेत कोडॉन. आता याच्यानंतर आपल्याला RNAच्या टाइप्स पण समजून घ्यायचे, ते समजलं तर मग आपल्याला पुढे जाता येईल.
टाइप्स ऑफ RNA. टाइप्स ऑफ RNA. आता माहिती आहेत आपल्याला टाइप्स मागच्या वर्षी झाले. कुठल्या कुठल्या टाइप्स आहेत सांगा मग. मेसेंजर RNA, सेकंड tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA, थर्ड राइबोसोमल RNA और rRNA. लक्षात ठेवायचं कधी पण हे स्मॉल लेटर मध्येच लिहिणार, तुम्ही कॅपिटल लिहायचं नाही. तुम्हाला हे समजलं पाहिजे मी कसं लिहिलेलं आहे तर स्मॉल लेटर मध्येच. हे कुठल्याही पुस्तक मध्ये बघा तुम्हाला हे स्मॉल लेटरनच दिसणार असतात. तर हे तीन टाइप्स आहेत. हे तीन RNAs असतील तरच प्रोटीन सिंथेसिस पॉसिबल आहे, अदरवाइज होणार नाही. का तसं आहे सांगतो. हे मेसेंजर RNA याचे फंक्शन आपल्याला सांगता येतो की याच्याकडे मेसेज प्रेझेंट आहे. ओके, मेसेज प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ जेनेटिक कोडॉन, राईट. आणि जेनेटिक कोडॉनच्या फॉर्म मध्ये मेसेज प्रेझेंट आहे. तो मेसेजच आपल्याला युजफुल आहे की कोणता अमायनो ऍसिड तिथं आणून जोडायचा आणि कोणत्या प्रकारचं प्रोटीन ते बनणार. सो मेसेंजर RNA याला आपण सांगू शकतो RNA or messenger RNA have message in the form of genetic codon which useful in the protein synthesis. It have message for protein synthesis. Messenger RNA have message for protein synthesis. लिहून ठेवलं. Then transfer RNA. ट्रान्सफर RNAचं फंक्शन सांगतो. आता त्याच्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढावी लागेल या ठिकाणी. पहिल्यांदा सायटोप्लाझम मध्ये मेसेंजर RNA येईल 5' 3'. ओके, याच्यावरती खूप सारे असे न्यूक्लियोटाइड्स असतील म्हणजे कोडॉन्स असतील. ओके, हा झाला काय आहे हा मेसेंजर RNA म्हणजे mRNA आला. आता mRNA चं सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा काय होतं की हे राइबोसोमल RNA. कोणते? राइबोसोमल RNA. याच्या दोन सब युनिट असतात, लार्ज सब युनिट आणि स्मॉल सब युनिट. तर एक असतो लार्ज सब युनिट आणि दुसरा असतो स्मॉल सब युनिट. ओके, हे दोन सब युनिट असतात. rRNA is the component of ribosome which provide site for the protein synthesis. तर साइट कशी प्रोव्हाइड करतो या ठिकाणी हे काय करतात दोन सब युनिट पुन्हावरती येऊन बाइंड होतात मेसेंजर RNA वरती. आता इथे आले फॉर एक्झाम्पल हा आहे स्मॉल सब युनिट. ओके, हा आहे स्मॉल सब युनिट आणि हा आहे लार्ज सब युनिट. स्मॉल ला आपण इथं S दाखवू आणि ह्याला लार्ज L इथं लिहू खाली लार्ज. ओके, आणि इथं आहे आतमध्ये आहे पहिला कोडॉन. कोणता असतो पहिला कोडॉन? AUG म्हणजेच तो स्टार्ट कोडॉन, इनिशिएशन कोडॉन. आता हा काय करतो साइट देतो, दोन साइट इथं बनवून टाकतो, कंपार्टमेंट बनवतो अशा प्रकारची. ओके, आपण इथं या ठिकाणी दोन साइट झाल्या. हे झालं फंक्शन ऑफ राइबोसोमल RNA चं. अशा प्रकारची जागा धरलेली आहे आणि कशासाठी? प्रोटीन सिंथेसिस बिगिन करण्यासाठी. आता ट्रान्सफर RNA चं काम. ट्रान्सफर RNA have capacity to read the message present on mRNA and provide the amino acid according to the codon.
समजतंय? म्हणजे हा काय करतो, मेसेज वाचतो, इथला मेसेज वाचतो, हा कोडॉन कोणता आहे वाचतो, AUG आहे, तर त्याला समजतं की हा मेसेज AUG चा आहे. AUG सांगतो की मिथिओनाइन अमायनो ऍसिड आणायचा. मिथिओनाइन अमायनो ऍसिड हा काय करतो, सायटोप्लाझम मधून मिथिओनाइन अमायनो ऍसिड घेतो आणि या ठिकाणी आपण बाइंड करून टाकतो. तर हा कसं काय करू शकतो, तर याचा स्ट्रक्चर जर बघितला आपण अशा प्रकारचा, हे हा स्ट्रक्चर आहे. हे रफली डायग्राम काढलं मी, तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता, मागच्या वर्षीच्या पुस्तकामध्ये आहे याची डायग्राम. ओके, तर असा स्ट्रक्चर असतो. हे 5 डॅश 3 डॅश एंड, हा स्ट्रक्चर कोणाचा, tRNA चा म्हणजे ट्रान्सफर आरएनएचा. आणि याचा जो हा लूप आहे, हा लूप याला म्हणायचं अँटी कोडॉन लूप. अँटी कोडॉन लूप हाच आहे युजफुल. कशासाठी, हा काय करतो, असाच तो इथे येणार सायटोप्लाझम मधून, इथं अमायनो ऍसिड घेऊन येणार, तो अमायनो ऍसिड बाइंड करण्यासाठी घेऊन येणार. ओके, इथून तो एंट्री करणार, साइटला एंट्री करणार आणि याच्यामध्ये आल्यानंतर काय करतो, फॉर एक्झाम्पल आला इथं, तर अशा प्रकारे हे त्याचा अँटीकोडॉन लूप. ओके, असा म्हणजे इथं काय आणलं त्यानं, AUG ला तो काय करणार, UAC. म्हणजे UAC, जो की आता या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी काय केलं त्यानं, एक अमायनो ऍसिड आणला. अमायनो ऍसिड पहिला कोणता आणणार, तो अमायनो ऍसिड कोणता आणणार, मिथिओनाइन आणणार. आणि समजा AUG आहे तिथे आणून बाइंड करून टाकला. बाइंड केल्यानंतर इथून प्रोटीनची एक चेन सुरू होती. आता हा पहिला अमायनो ऍसिड, मग इथे गेल्यानंतर ही चेन लगेच इथं दुसरा अमायनो ऍसिड. आता हे समोर जात राहील, हा रायबोसोमल कॉम्प्लेक्स पुढे सरकत राहील. जेवढी इतर सिक्वेन्स आहे कोडॉनची ती सगळी अमायनो ऍसिड हा आणत जाईल, ट्रान्सफर आरएनए आणत जाईल, इथं चेन बनत जाईल. अशा प्रकारची ही पॉलीपेप्टाइड चेन या ठिकाणी तयार होऊन जाणार. अशा प्रकारची पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. म्हणजे या ठिकाणी ही काय आहे, आता ही बनलेली पॉलीपेप्टाइड चेन. काय आहे ही, पॉलीपेप्टाइड चेन. तर हे झालं प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. काय झालं, प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन समजलं. पहिल्यांदा मेसेंजर आरएनए येणार, मेसेंजर आरएनए वरती रायबोसोमल आरएनए काय करणार, आपले रायबोसोमल सब युनिट घेऊन येऊन इथं बाइंड करणार. बाइंड केल्यानंतर तिथे एक जागा म्हणजे साइट तयार झाली, स्टार्ट कोडॉन वरती येऊन बाइंड झाले. आणि हा ट्रान्सफर आरएनए सायटोप्लाझम मधून कोणतं, इथं जो मेसेज आहे तो रीड करणार आणि तोच अमायनो ऍसिड आणून इथं बाइंड करणार. आणि अशा प्रकारचंच काम तो करत राहील. अमायनो ऍसिड आणत जाईल, इथं जोडत जाईल, आणत जाईल, जोडत जाईल आणि एक अशी पॉलीपेप्टाइड चेन बनून जाते. त्यालाच आपण म्हणतो प्रोटीन. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ओके, इतकं समजलं. तर हे आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. जेनेटिक कोडॉन जे असतात त्या इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट फॉर्म मध्ये असतात आणि ज्या ट्रान्सफर आरएनए, मेसेंजर आरएनए आणि रायबोसोमल आरएनए हे पण यांचा रोल पण तुम्हाला समजलेला असेल. त्याला व्यवस्थित व्हिडिओ वॉच करायचा, पॉइंट्स नोट आउट करायचे आणि हो, जे पॉइंट तुम्हाला समजलं नसेल त्याला तुम्ही रिप्लाय करा किंवा नोट करून ठेवा आणि मला पुन्हा तुम्ही विचारू शकता.